नमस्कार मुलांनो, आज आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहू. वज्रपंजर नामे दैयो राम कवचं स्मरेत अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम. हा रामरक्षेतला 14वा श्लोक आहे बरं का. आता आपण याचा आधी अर्थ पाहू, मग पुन्हा माझ्या मागून तुम्ही म्हणा. वज्रपंजर नामेदम इदम. वज्रपंजर नाम म्हणजे वज्र म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? वज्र म्हणजे इंद्राचं अस्त्र, इंद्राचं आयुध, वेपन. आताच्या भाषेत इंद्राच्या हातामध्ये ते वज्र असतं, त्याच्याने तो लढाई करतो. वज्र म्हणजे असं की जे अभेद्य असतं, म्हणजे त्याला कोणी हरवू शकत नाही, त्याच्याशी कोणी फाईट करू शकत नाही, असं ते वज्र असतं. तर रामकवचम स्मरेत यहा म्हणजे जो कोणी हे रामकवच म्हणजे रामरक्षा ह्याचं स्मरण करील, जो कोणी ही रामरक्षा रोज वाचील, म्हणेल, त्याच्या भोवती कवच निर्माण होतं. ते कसं असतं कवच? अदृश्य असतं ते. आपण श्वासोच्छ्वास घेतो, आपल्याला दिसतो का श्वास? उच्छ्वास नाही, पण चालू असतं की नाही आपलं हृदय? आपली फुफ्फुसं काम करत असतात की नाही? हवा येते, वारा येतो, दिसतो का आपल्या डोळ्याला? आपल्याला तो जाणवतो, बरोबर आहे. तसंच हे म्हटल्यानंतर, ही रामरक्षा म्हटल्यानंतर तुमच्या संपूर्ण शरीराभोवती एक कवच निर्माण होतं. पंजर म्हणजे पिंजरा, एक वज्ररूपी पिंजरा निर्माण होतो की ज्यामुळे तुमच्यावर कोणी हल्ला करू शकत नाही, तुमच्यावर कोणी अटॅक करू शकत नाही, तुम्हाला कोणी हानी पोहोचवू शकत नाही. आणि जो कोणी ह्या स्तोत्राचं नित्य पठण करेत त्याला काय होईल? लभते जयमंगलम. जय आणि मंगल म्हणजे यश मिळतो. जय म्हणजे यश मिळतं आणि मंगल म्हणजे त्याचं कल्याण होतं आणि त्याची आज्ञा कोणीही मोडत नाही. अव्याहताज्ञा सर्वत्र, त्याची आज्ञा कोणीही मोडत नाही. म्हणजे काय काय होतं? तर आपल्याला यश मिळते, कीर्ती मिळते, आपलं कल्याण होतं, आपली आज्ञा कोणीही मोडत नाही आणि आपल्या शरीराभोवती वज्रपंजर नावाचं कवच निर्माण होतं. कळला तुम्हाला या श्लोकाचा अर्थ? आता पुन्हा मी श्लोक म्हणतो, माझ्या मागोमाग तुम्ही म्हणा बरं का. वज्रपंजर नामे दै यो राम कवचं स्मरेत अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम. आता पुढचा 15वा श्लोक पाहू. आधी मी पूर्ण श्लोक म्हणतो, मग आपण अर्थ पाहू. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखित्वान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आदिष्टवान म्हणजे आदेश दिलेला आहे, म्हणजे सांगितलेला आहे. यथा ज्याप्रमाणे, स्वप्ने स्वप्नामध्ये, रामरक्षाम इमाम हरहा. हरहा हर म्हणजे शिव आणि हरी म्हणजे विष्णू. हरहा म्हणजे हराने म्हणजे शिवाने ही रामरक्षा स्वप्नामध्ये सांगितली. कोणाला सांगितली? प्रबुद्ध बुधकौशिक. बुधकौशिक ऋषी जे प्रबुद्ध होते, अतिशय बुद्धिमान होते, त्यांना रात्री स्वप्नात येऊन ही रामरक्षा भगवान शंकरांनी सांगितली. ती जशी सांगितली तथा लिखित्वानः प्राप्त, त्याप्रमाणे त्यांनी लिहून काढली. सकाळी उठल्यानंतर त्यात स्वतःचं काही घातलेलं नाही आहे, त्यांनी स्वतःच्या ओव्या, स्वतःचे श्लोक नाही आहेत. जे जे श्लोक, जी जी रामरक्षा ही भगवानांनी सांगितलेली आहे, म्हणजेच शिवशंकरांनी सांगितलेली आहे, जशीच्या तशी त्याने ती उतरवून काढली. कोणी? बुधकौशिक ऋषींनी. इतके ते अतिशय विद्वान होते. कळला तुम्हाला अर्थ? आता आपण श्लोक म्हणूया, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखित्वान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. ठीक आहे. तर आता हे 2 श्लोक मी आपल्याला शिकवलेले आहेत.
14 आणि 15 सर्वांनी श्लोक पाठ करा, पाठांतराचा सराव करा, श्लोक म्हणा आणि तुमच्या आवाजात मलाही पाठवा ऑडिओ, म्हणजे मलाही समजेल की मी जे लिहितो आहे, जे सांगतो आहे, जे स्पष्टीकरण देतो आहे ते तुम्हाला किती समजलं आणि तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने जमतं, एवढं मात्र जरूर करा. धन्यवाद. जय श्रीराम.